मुंबई के मलाड पश्चिम लिबर्टी गार्डन रोड नंबर 4 पर सुनीता कुटीर में यह देखिए प्रधानमंत्री जन औषधि केंद्र का शुभारंभ स्वतंत्रता दिवस के अवसर पर शिवसेना के महासचिव कैप्टन अभिजीत अड़सुल के हाथों फीता काटकर किया गया। इस जन औषधि केंद्र का संचालन विजय गोसर जी कर रहे हैं। इस मौके पर कैप्टन अभिजीत अड़सुल जी का विजय जी ने जोरदार स्वागत सम्मान भी किया। प्रधानमंत्री जन औषधि केंद्र के माध्यम से आम जनता को कम कीमत पर अच्छी दवाइयाँ उपलब्ध यहाँ पर कराई जाती हैं। आइए आपको हम सुनाते हैं इस मौके पर उपस्थित गणमान्य लोगों ने और क्या कुछ इस जन औषधि को लेकर कहा है। मालाड येथे प्रधानमंत्री जनौषधी दुकानाच्या उद्घाटनानिमित्त या ठिकाणी उपस्थित झालो। अतिशय आनंद होतोय। आज 15 ऑगस्ट आज आपण इंडिपेंडन्स डेच्या दिवशी हे उद्घाटन या ठिकाणी होतं आहे आणि गोसरजींचं हे 7 वर्षामध्ये 7वं उद्घाटन। कारण 2016मध्ये बोरिवली येथे पहिल्या दुकानाचं उद्घाटन मीच केलं आणि त्यानंतर सतत दर वर्षागणिक एक करत मला वाटतं या देशामध्ये महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये एवढी फास्टेस्ट ग्रोथ ही गोसरजींनी केलेली आहे। आणि खऱ्या अर्थानं ग्रोथ तेव्हाच होते जेव्हा तुम्ही ग्राहकांना चांगली सर्व्हिस देत असाल। आज जनौषधी ही खऱ्या अर्थानं आपण जी मार्केटमध्ये औषधं बघतो मोठमोठ्या रोगांना आज 100 रुपयापासून ते हजारो लाखो रुपयापर्यंत औषधं त्या ठिकाणी मार्केटमध्ये मिळतात आणि डॉक्टरही महागडी औषधं लिहून घेतात कारण कुठेतरी त्यांनाही त्याच्यातून फायदा होत असतो। परंतु गोरगरीब जनतेला ती औषधं परवडत नाही आणि खऱ्या अर्थाने ही जनौषधी आज गोरगरीब जनतेपर्यंत एखाद्या स्ट्रीपची किंमत समजा 500 रुपये असेल तीच औषधं इकडे 20 आणि 30 रुपयामध्ये मिळतात। त्याचा फरक पाहिला तर अतिशय मोठा फरक त्या ठिकाणी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्याचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणावर केला गेला पाहिजे। जी लोक ॲलोपॅथी औषधं त्या ठिकाणी विकत घेतात त्यांनी कुठेतरी विचार केला पाहिजे की तीच कंटेंट कारण सेम असतो, फक्त नाव चेंज वेगळं असतं। एखाद्या आपण मेडिकल शॉपमध्ये जातो, एखादं औषध जेव्हा विचारतो डॉक्टरने एखादं लिहून दिलेलं असतं, परंतु मग मेडिकलवाला म्हणतो की बाबा हे माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, तुम्हाला दुसरं औषध देऊ का? आपण डॉक्टरला फोन करून विचारतो अरे ते चालेल का? डॉक्टर म्हणतो कंटेंट काय आहे? आपण कंटेंट वाचून दाखवतो आणि डॉक्टर म्हणतो हां कंटेंट सेम आहे चालेल। त्याचप्रमाणे जनौषधीमध्ये सुद्धा 500 रुपयाची गोळी असो किंवा 30 रुपयाची गोळी असो कंटेंट हा सेम असतो, नाव फक्त वेगळं असतं। फक्त त्याची ॲडव्हर्टायझिंग केलेली नसते, त्याच्यामध्ये ॲडव्हर्टायझिंगचा खर्च त्या ठिकाणी ज्या पद्धतीने औषधं त्या मेडिकलपर्यंत आणण्यापर्यंतचा खर्च त्या ठिकाणी लावला गेला नसतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं तो पैसा वाचलेला असतो आणि तोच वाचलेला जो पैसा आहे तो स्वस्तामध्ये त्या गरीब जनतेला त्या ठिकाणी त्याचा फायदा होतो आणि म्हणून सगळ्यांनी ते जनौषधी वापरावी। गोसरजींमार्फत अतिशय चांगली ही सेवा या ठिकाणी आपल्या जनतेसाठी चालू आहे। नक्कीच त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा
आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना 15 ऑगस्टच्या शुभेच्छा देतो. जय प्रधानमंत्री हिंद. जनऔषधी शॉप आहे हे. इकडे सगळं जनरिक औषध भेटते, तर लोकांना प्राइसमध्ये खूप फरक पड़ते. मैं यहाँ प्रधानमंत्री जन औषधि केंद्र से दवा लेने आई हूँ. डायबिटीज़ और कोलेस्ट्रॉल के लिए मेरी मम्मी के लिए दवा लेने आई हूँ. आधे से भी आधे दाम में दवाई है और इतनी इफ़ेक्टिव है. मोदी जी ने ये बहुत अच्छा स्कीम चालू किया है, इससे हमें बहुत फ़ायदा हो रहा है. बहुत कम दाम में दवाई मिल रही है और काफ़ी पैसों की बचत हो रही है. ये आज 15 अगस्त है. आज मोदी जी का बहुत बहुत धन्यवाद करना चाहती हूँ कि उन्होंने ये प्रधानमंत्री जन औषधि केंद्र चालू किया है. आज का माहौल बहुत अच्छा लग रहा है. इतनी खुशी हो रही है कि ये स्कीम की वजह से कितना फ़ायदा हो रहा है. बहुत से लोगों को बहुत फ़ायदा हो रहा है. हमने हमारी मम्मी के लिए दवा लिया है. उनको डायबिटीज़ कोलेस्ट्रॉल की बीमारी है, लेकिन वो दवाई का खर्चा हमारा 1/10 हो गया है. तो इकोनॉमिकली हमको बहुत फ़ायदा हो रहा है. हेलो, मेरा नाम संध्या निगम है. ये प्रधानमंत्री जन औषधि मेडिकल स्टोर है, जो आज 15 अगस्त दिन वाले शुभ दिन पर आज इसका ओपनिंग है. ये हमारा शिफ्टिंग हुआ है. तो यहाँ पे डायबिटीज़ की और ये बीपी की काफ़ी कम रेट में दवा मिलती है. मोदी जी का एक अच्छा सा स्कीम स्टार्ट हुआ है, जिससे लोगों को काफ़ी फ़ायदा पहुँच रहा है और इसका बहुत शुक्रगुजार हैं सब लोग मोदी जी के. और कितना अच्छा स्कीम निकाली है, जिससे काफ़ी लोगों को फ़ायदा हो रहा है और उसके लिए धन्यवाद. मैं बोरीवली का रहने वाला हूँ. मेरा नाम ध्रुव रामबिया है. हम लोग आज 5 साल हो गया हम लोग जन औषधि मेडिकल शॉप से दवाई लेते हैं. क्वालिटी सेम होगा ब्रांडेड और जेनरिक का, बट जेनरिक में जो फ़ायदा हमें होता है मॉनेटरी वाइज, पैसे वाइज, वो बहुत किफ़ायती होता है, हमारे फ़ायदे के लिए होता है. हमें जो अगर महीने महीने की दवाई लेनी पड़ती है, तो महीने महीने की दवाई अगर हम लोग भारत जन औषधि से लेते हैं तो हमें वो पैसे वाइज बहुत अच्छा पड़ता है. थैंक यू. मी विजय गोसर, प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र मलाड इथून आज आम्ही शॉपचं ओपनिंग केलं आहे, म्हणजे शिफ्टिंग केलं आहे, चेंज ऑफ प्रिमायसेस. कारण जुनं शॉप होतं ते बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली आहे, म्हणून आता इकडे सुनीता अपार्टमेंटमध्ये ग्राउंड फ्लोअरला शॉपचं आज ओपनिंग केलं आहे 15 ऑगस्टच्या निमित्ताने. आणि इकडे आज एक बघून खूप चांगलं वाटलं की इकडे स्थानिक लोकांचा भरपूर साथ भेटणार आहे इथे, आणि इथून आपण खूप चांगली कारवाई करू शकू आणि ज्याच्याने लोकांना इकडे फायदा होईल.